आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह भाषेप्रकरणी भाजपचे नेते विजय चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डॉक्टर हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांच्या फिर्यादीवरून जातीवाचक शिवीगाळ आणि विविध कलमांच्या खाली शहर पोलीस स्थानकात अखेर गुन्हा दाखल झाला आहे। व्हायरल होत असलेल्या सर्व ऑडिओ क्लिप या AI तंत्रज्ञानाचा वापर करून छेडछाड करून तयार करण्यात आल्याचा दावा विजय चौधरी यांनी केला आहे। डॉक्टर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन बी केला नाही, तर याने घुसायला पाहिजे होतं का? गावित परिवार आपल्याला डावलत होता आणि आपल्याला डावलून ते त्यांची दुकान ते चालवत होते। गावित पक्ष मानतो का? नाही। तो गावितला पक्षाची पडलेली आहे, तो गावित तर पक्ष बुडवायला निघालेला आहे। नाही तर गावितने बोलवलं गावित हिना अरे खुशाल, तो गावित मला बोलवत नाही, माझा अपमान करतोय। कोण आहे पक्ष? इथे पक्ष कोण चालवतोय? पक्ष कोणाचा ऐकतोय? निलेश काय खूप शक्तिमान आहे का? खूप काम करतो का? नाही। निलेशच्या क्षमतेपेक्षा आपण त्याला मोठं केलेलं आहे। हो, मोठं केलं आहे। एक निष्ठेने काम करावं लागेल तर तू मोठा होशील म्हण, आणि विजय भाऊशिवाय त्याला पर्याय नाही म्हणा। अर्थात NDTV मराठी या ऑडिओची पुष्टी करत नाही, पण आता यावरून नंदुरबार जिल्ह्यात भाजपमध्येच आरोप प्रत्यारोपांचं वादळ सुरू झालंय। दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार पोलिसांनी काय माहिती दिली पाहूया। सार्वजनिकरित्या अपमानित करण्याच्या गैरउद्देशाने माजी खासदार हिना गावित यांना अश्लील शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल, त्यांच्या सन्मानाला धक्का लावून विनयभंग केला, तसेच माननीय आमदार श्री डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित यांच्याबाबत सुद्धा मोबाईलवर संभाषणात अश्लील शब्द प्रयोग केला। विजय वसंत चौधरी यांनी माननीय डॉक्टर विजयकुमार गावित, कृष्णराव गावित व माजी खासदार हिना गावित यांचे बाबत केलेले संभाषण रेकॉर्डिंग सार्वजनिक केल्याने त्यांचा जाहीररित्या अपमान केला म्हणून तक्रारदाराच्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे वरप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सो नंदुरबार यांच्या आदेशाने मी हनुमंत गायकवाड SDPO नंदुरबार शहर करीत आहे। दरम्यान अशा लोकांना भारतीय जनता पक्षात राहण्याचा अधिकार नाही, भाजपमध्ये असून भाजपच्याच विरोधात हे लोक काम करतात, अशा प्रकारची टीका भाजपच्या महिला पदाधिकारी हेमलता शिंतोडे यांनी केली आहे। काही दिवसापासून सोशल मीडियावर अनेक जनतेच्या व्हॉट्सॲपवरती बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्या व्हिडिओ इतक्या अश्लील भाषेत बोलल्या जातं आणि एक लेडीज म्हणून त्या माजी खासदार, संसद रत्न खासदार आहेत, 10 वर्ष त्यांनी संसद गाजवलेली, आणि तुम्ही त्या अशा अश्लील भाषा वापरतात। एक एवढ्या मोठ्या पदाधिकारीला असं लेडीज म्हणून बोलत असाल तर इतर लेडीजांचं काय आलं? त्यांनी एक, आता मी अजून स्वतः एक क्लिप ऐकली, त्यात मालती वळवींना सुद्धा ते फालतू, टपोरी हे शब्द त्यांना शोभत नाही। ते भाजपचे महामंत्री राहून चुकलेले आहे, आणि ते जर असं वापरत असेल तर जनता काय करणार? आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। नंदुरबारचे आपले प्रतिनिधी प्रशांत झवेरी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, नेमकं यानं काय वादळ उठलंय भाजपात? नक्कीच मिलन, नंदुरबार जिल्ह्यात भाजपात अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आला आहे। एक ऑडिओ क्लिप जी आहे ती नंदुरबार जिल्ह्यात तुफानपणे व्हायरल होत आहे। याच्यात माजी महामंत्री विजय चौधरी यांनी माजी खासदार हिना गावित यांना अपशब्द वापरले असल्याची दावा जो आहे तो या क्लिप मध्ये केला जात आहे। मात्र ही क्लिप NDTV पुष्टी करत नाही, असं देखील आवाहन आपण करत आहोत। मात्र यामुळं आता नंदुरबारमध्ये भाजप विरुद्ध भाजप असा वाद जो आहे तो चव्हाट्यावर आला आहे। मिलिंद, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।